हेलो बच्चों, जैसे कि मालूम है कि आज ही हमारा महा उत्सव संपन्न हुआ है और हमारे साथ है तानाजी, युवराज, गुड्डू कड़े और हमारे इवेंट में आए थे। लेकिन जैसे कि आपको मालूम है कि हमारे तीनों जो 3 ऐप थे पिछले साल, सोविन सर का ऑल अबाउट केमिस्ट्री ऐप, मेरा दिनेश सर ऐप और पीजीएमएन ऐप, हमने कंडीशन रखी थी कि जो तीनों ऐप में होगा और जो उसमें टॉपर लिस्ट होगी उनको बड़े प्राइजेस दिए जाएंगे, और जो सिर्फ 1 या 2 ऐप में होगा उसको थोड़े नीचे रखे गए थे सेकंड लिस्ट, और यूट्यूब वाले बच्चों के लिए भी हमने अरेंजमेंट किया था अलग से। तो यहाँ पर गलती से इसका नाम जो सेकंड लिस्ट में आ गया था, इसने हमें बताया इवेंट ख़त्म होने के बाद, तो हमने सब कुछ चेक किया, पता चला यस जो तानाजी है हमारे तीनों के ऐप में था और परसेंटाइल है 99.46 परसेंटाइल। इवेंट ख़त्म होने के बाद जब इसका फ़ोन आया वापस से कि सर मुझे जो है जो प्राइज़ मिलना चाहिए नहीं मिला, हमने पूरा चेक किया और चेक करने के बाद वो सही निकला कि हाँ कुछ तो गड़बड़ी हुई। इसको हमने मुकेश सर के स्टूडियो में बुलाया है और इसको जो हमने प्राइस कौन सा दिया था आपको, स्मार्ट वॉच दिया था, वो वापस ले लिया हमने इससे। पहली बार किसी से हमने प्राइस दे के वापस लिया है, क्योंकि इसको हम देने जा रहे हैं ट्रॉफी और सर्टिफिकेट तो इनको हॉल में मिल गए थे। सर वो दे दो। यस, ट्रॉफी सर्टिफिकेट तो हॉल में ही मिल गए थे, ऑडिटोरियम में। अब इनको हमारे मुकेश सर के हाथों से देने जा रहे हैं एसर का। ओके, यस यस सर, पकड़िए सर, बहुत भारी है। ओके, तो यहाँ पर ये लैपटॉप है। हमारे जो टॉपर लिस्ट में आप हो, हमारे तीनों के ऐप में थे, साल भर पढ़ाई की आपने और 99.46 परसेंटाइल लाया, तो आपको हमारी टीम की तरफ से ये लैपटॉप दिया जा रहा है। आपकी इंजीनियरिंग की पढ़ाई में काम आएगा। सोविन सर, बहुत मेहनत किया आपने। ये बच्चा जो है मिस हुआ था, क्या कहना चाहेंगे इसके लिए अभी? यस, मिस हुआ था, उसके लिए तो पहले तो क्षमा चाहूँगा, क्योंकि मिस इन द सेंस की टेक्निकल चीज़ें हैं, ऊपर नीचे कभी हो जाती हैं, ठीक है। लेकिन हाँ, हमने एक्स्ट्रा एफर्ट लिया कि भाई अगर बच्चा मिस हुआ है तो भी उसको बुलाकर नया लैपटॉप लेकर उसी कॉन्फ़िगरेशन का जो हमने हॉल में दिया था, जो हमने महोत्सव में दिया था, वही सेम कॉन्फ़िगरेशन वाला लैपटॉप इस बच्चे को भी मिलना चाहिए, क्योंकि उसका ये हक है। तो अभी जो हो गया, आज इवेंट खत्म हो गया है। अगर आज ये नहीं बताते, कल बताते तो आपको नहीं मिलता, क्योंकि आज सब कुछ खत्म हो गया। अब हमारा कुछ नहीं बचा। हमने टी शर्ट जो बचे थे खुद ही बांट लिए, खुद ही पहन लिए, सब बांट दिया जो बचा कुचा था। अब हमारे पास कुछ है नहीं। तानाजी के लिए नया मंगाए। मुकेश सर क्या कहना चाहेंगे? बस भाई, मेहनत की है, मेहनत का फल मिलना चाहिए। हाँ। और इसी के हिसाब से तानाजी का फल मिल रहा है, भले लेट मिले, है ना। हाँ। भगवान के यहाँ पे देर है लेकिन अंधेर नहीं अभी है। तानाजी वैसे ही इनके साथ हुआ है। तानाजी के पिताजी से बात हुई तो वो सांगोला से हैं, सोलापुर से, और फिलहाल मुंबई के मानपुर में है। तो उन्होंने बताया है कि बच्चा जो बोल नहीं पा रहा था वहाँ पर, तो उन्होंने बताया, बोला अरे हमें वापस रुकना था, हमें मिलना था। तो हमने पूरा चेक किया। अब तानाजी जो है वो चला गया था, इनके दादाजी भी थे, वो बस पकड़ चुके हैं। बट अभी ये तानाजी बताएंगे अपने विचार। कैसा लग रहा है तानाजी? मुझे अभी तो बहुत खुशी हो रही है, हाँ। क्योंकि पहले मुझे लगा था पहले कि जो पूरे साल पढ़े हैं ना, हाँ। उनके लिए ही लैपटॉप मतलब हाँ। फर्स्ट लेते हैं। लेकिन बाद में पता चला कि इवेंट खत्म होने के बाद कि सेकेंड लिस्ट, फर्स्ट लिस्ट क्रैश कोर्स वाले के लिए भी है। यस, तो फर्स्ट लिस्ट में आपका नाम हमने रखा। ओके, कैसा लग रहा है अभी? अभी बहुत खुशी हो रही है। अच्छा, तभी तो बहुत गुस्सा आ रहा होगा। गुस्सा नहीं आ रहा था, लेकिन इवेंट के बाद एक उम्मीद थी कि मुझे कुछ मिलेगा। उम्मीद थी ऐसी। दिनेश सर टीम पे भरोसा था? हाँ है, अभी भी है। अभी भी है। थोड़ी देर के लिए टूट गया था इवेंट। तो ठीक है, हो जाती है, कोई मिस हो जाते। बहुत सारे बच्चे हमसे मिस हुए थे, हमने तुरंत वहां पर जगह पर सर क्या क्या किया था जो बच्चे मिस हुए थे उनको? बहुत सारे बच्चे ऐसे थे जिनका परसेंटाइल थोड़ा अप एंड डाउन से, क्योंकि सेकंड अटेम्प्ट भी हुआ था और बच्चे ने फर्स्ट अटेम्प्ट फॉर्म भरा हुआ है, बट वहां पर वो सेकंड अटेम्प्ट का दिखा रहे, तो हम वेरीफाई कर रहे वापस से। तो 1-2 बच्चों का हुआ था, ज़्यादा नहीं, 2 बच्चों का हुआ, तो हमने उनको सेट किया ऊपर, और उनके हक का जो प्राइस था उनको मिला है। सर हमने जो वादा किया था वो यहाँ पर निभाया है। इवेंट खत्म होने के बाद भी अभी जो प्राइजेस सब खत्म हो गए हैं। जो कोई इवेंट में नहीं आया था उसका जो प्राइस था वो हमने उसके नेक्स्ट वालों को दे दिया है। ओके, तो अब प्राइजेस बचे नहीं है, ठीक है। तो चलो आप दे दीजिए, कब से लेके खड़े हो। चलो, आपको मिलता है तानाजी को हमारे तरफ से, पूरे DSMS टीम की तरफ से। सौरव सर अभी नहीं अवेलेबल लगता है, तो सौरव सर है, बुलाइए एक मिनट। हम चालू है, हमारे सौरव सर भी आ गए हैं। सौरव सर हमारे तानाजी हैं, हाथ लगा दीजिए। ओके सर, हाथ लगा दीजिए। DSMS की तरफ से एक बड़ा प्राइज बच्चे को अगले इंजीनियरिंग में पूरे 4 साल काम आएगा। एक लोड माँ बाप के ऊपर आ सकता था इसका अलग, क्योंकि फर्स्ट ईयर में खरीदना ही पड़ता है सबको, है ना, कोडिंग हो, ये हो, सीखने के लिए।
आपको बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन एंड सारे स्टूडेंट्स आज के इवेंट में बहुत बहुत कांग्रेस। सर आज का इवेंट बहुत अच्छा हुआ था, क्या फीडबैक है आपका सर? बहुत बढ़िया हुआ, बहुत सारे पेरेंट्स आए, स्टुडंट्स आए और जेन्युइन स्टुडंट्स आए. और जो एनर्जी लेवल हुआ ना सर, महोत्सव म्हणजे की उत्सव काय असते ना, फेस्टिवल काय असते, त्याचा अनुभव आज मला वाटतं विद्यार्थ्यांनी, पॅरेंट्सनी आणि सगळ्या टीचर्सनी घेतलेला आहे. तुला कसं वाटलं आजचं जे कार्यक्रम आहे, कसं वाटलं ते? मला पण खूप छान वाटलं. पण मी सुरुवात सकाळी 6ला येऊन बसलेलो. एवढा आनंद होता की कार्यक्रम होणार आहे, आपल्याला आज सरांशी भेटणार आहे म्हणून सकाळी 6ला आलतो इकडे सोलापूरवरनं. आणि कार्यक्रम पण एक नंबर झाला, सांग खूप छान. आता कसं वाटतंय? आता पण खूप आनंद आहे. आता एकदम मस्त आणि जोमाने. जाता जाता घरी, आता हा घरी चाललाय ऍक्च्युली. घरी जाता जाता रस्त्यातच आपलं घर लागलं आणि हा डायरेक्ट इकडे आला. आता इथून खूपच रेल्वे स्टेशन जवळ आहे, म्हणजे पण जाताना फार फार आनंदी होऊन जातोय की चला आज सकाळपासून जे काही आपण केलंय, इतकी वाट बघितली कार्यक्रमाची, आणि आता कार्यक्रम संपल्यानंतर पण जाता जाता पण आनंद झालेला आहे सर. आणि तो छत्रपति संभाजी नगरी में कमाल हो गया. आप जैसे बच्चों को DSMS टीम का सलाम हो गया और आज पूरा दिन महाउत्सव में धमाल हो गया. मला घेऊन गेलेली होता आणि एक मित्रांमध्ये अॅनिमीची चर्चा होती त्यावेळी. अॅनिमी म्हणजे मला आधी पूर्ण काय माहित नव्हतं. त्यावेळी अॅनिमीची चर्चा होती म्हणून मी तिकडे बघायला गेलो, त्याचाच नाद लागलेला मला. मग शेवटी असा नाद लागलेला की मी प्रिलिम्सचे प्रॅक्टिकल असतात ना, ते पण म्हणजे वह्या पूर्ण नव्हत्या, आपल्या जर्नल पूर्ण नव्हते म्हणून पण ते पण अर्धे स्किप केले ते. पण देवरूप मी माणूस म्हणून माझ्या मित्राचा वडील त्यांनी माझ्या पप्पाला सांगितलं की तुमचा मुलगा असा असा करतोय, जरा कॉलेजमध्ये जाऊन बघा असं सांगितलं. मग पप्पा कॉलेजमध्ये गेले. त्यावेळी पप्पाला सगळं कळालं. मला वाटलं पप्पा आता खूप मारतील, पण पप्पाने एक हात नाही लावला. त्याच्यात वाईट वाटलं मला. तो बी एक शिक्षा आहे. मनाची अपेक्षा होती की पप्पांनी मारावं मला. मनातून कसं तर वाटलं. त्यावेळी डिसेंबर 13 तारीख पण लक्षात आहे. त्यावेळीपासून अभ्यास सुरुवात केला आणि युट्यूबवर तुमच्या आधी लाईव्ह व्हिडिओ बघत होतो युट्यूबचे. नंतर 12th ची परीक्षा झाल्यानंतर मग तुमचा क्रॅश कोर्स जॉईन केला, ते युट्यूबचे व्हिडिओ बघूनच. फिजिक्स केमिस्ट्री तिन्ही मध्ये जॉईन केलं. चांगलं. आता हे लॅपटॉप बघून कसं म्हणजे वाटतं, उघडूया घ्यायला? स्वतःने उघडणार जमणार की मी करू? नाही तू कर तुझ्या हाताने. लोकांना वाटत असेल चाकू कशाला ठेवले, याला सोडणार की नाही. आरामात कर, हात का प्रयास करू. हो सामान कसं लहानचं असेल ना लॅपटॉप? लहान लॅपटॉप असेल ना? कोणता? हा आता काय माहित नाही तुला? काय लहान काय खाली सील आहे तिथे, सील आहे. बॉक्स के अंदर बॉक्स. आता तू सील पे तोडूया. सील आहे बघ, सेकंड हँड दिला असेल मुके सरांनी. नाही सर, सील पॅक आहे ना. हात समज ना, घरच्यांना सांग तू सील तोडली. व्हिडिओ आहे. हात समज ना. थांब मी करतो. थांब. हा हो. अरे बापरे. अरे बापरे. एक मिनिट. 1 2 3. हा घे हातात घे. दुल्हन का घूंघट उठाते हुए तानाजी. हे असं दाखव. येस असं. लॅपटॉप मोठा ना, स्क्रीन मोठी दिसत आहे ना. हो मोठी स्क्रीन. काय बघणार? इंडिया गॉट लेटेंट बघणार ना. अॅनिमे आता सोडलाय. मग काय करणार लॅपटॉपवर? आता लॅपटॉपवर कोडिंगचा करणार. एवढे मोठे कोडिंगचं तुम्ही घेता का क्लास? नाही सांगतो ते मी नंतर. आमच्या इंजिनिअरिंग ऍपवर आहे, दिनेश सर इंजिनिअरिंग ऍपवर कोडिंगचा क्लास आहे ते. हा कोर्स आहे ते मिथले सर सांगतील आपल्या. दिनेश सर इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल आहे ना, ते सबस्क्राईब करून ठेव. हा मग तिथे सांगते सर. हे बघ
अरे हे 360 डिग्री आहे 180 डिग्री आहे. तू झोपून पण करू शकतो, उभं राहून करू शकतो. नाही आता बघूया. असेल, खूप फंक्शन आहे. आम्ही हाय कॉन्फिगरेशन घेतलंय ना, अजून आपल्याला माहित नसेल तसे पण असतील. दाखव लोकांना. त्यासाठी चार्जर दिला काय लोकांनी बघ. आहे ना, चार्जर पण आहे. तर अभ्यास करा ना, अभ्यास आणि अभ्यासच करायचे. पुढील आता 4 वर्षासाठी हा कामात पडणार आहे. आता इंजिनिअरिंग म्हणजे बेस हे आहे है ना, याचा चांगला उपयोग घ्यायचा आहे तुला आणि निश्चितच चांगला उपयोग आता जे विद्यार्थी 2027 मध्ये देणार आहेत सीटी MST CT, त्यांच्यासाठी काय तुझं आव्हान असेल, मेसेज असेल, हे मी पकडतो. आता त्यांच्यासाठी माझा फक्त एकच मेसेज असेल की खूप कमी विद्यार्थी सुरुवातीपासून चालू करतात आणि आपण खूप उशिरा चालू करतोय म्हणून आपण त्याला म्हणजे ते आपलं लक्ष सोडून द्यायचं नाही. आता मी डिसेंबर 13ला चालू केलं, ती पण बोर्डाची तयारी. नंतर खरी तयारी मी बोर्डानंतर CETची चालू केली. तरी पण असे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमानुसार मला एवढे चांगले पर्सेंटाईल मिळाले. म्हणून असे कधीच आपलं खूप उशिरा चालू केले म्हणून आपण आपलं म्हणजे काम नाही सोडायचं, आपण पुढं करतच राहायचं आपलं काय काम आहे पुढे. DSMS टीम काय त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे का? खूप DSMS टीम सर्वात महाराष्ट्रात सर्वात नंबर 1 टीम आहे. असं तुला काय वाटतं? आमच्याकडून शिकलास म्हणून की नाही, मी PWचा पण क्लास लागता आधी. मग? म्हणजे आधी मोबाईल घेतलेला ना, PWचा क्लास होता, पण त्यात इंटरेस्टच नाही म्हणून तर मी अॅनिमीकडे गेलतो. अच्छा, मग तिथून एनिमीला गेला. मोबाईल घेतलेला PWचा क्लास लावण्यासाठी. तुमच्या आधी माहिती नव्हती. तिथून अॅनिमीकडे गेलो, नंतर मग YouTube वरून तुमच्याकडे आले. मग आता लोक जे शिकत नाही किंवा असं काहीतरी उद्योगधंदे करतात anime, त्यांना DSMS टीम उपयोगी ठरणार आहे. खूप इथे आले की इथे अभ्यासाकडे लक्ष जाईल आणि तुझ्यासारखी पर्सेंटाईल येणार. आणि पुढच्या वर्षी आम्ही खूप मोठा प्रोग्राम करणार आहोत, यापेक्षा जास्त. मग या तुम्ही पण जर शिकत असाल चांगल्या पद्धतीने शिका आणि हे जे DSMS टीम आहे आमच्यातर्फे शिकून तुम्ही अजून पुढे जा तुमच्या करिअरमध्ये. ओके सर, काय बोलणार तुम्ही? सोईन सर. बस जो 2027 के बच्चे हैं, देख लो भाई, जैसे ताना जी ने एक लैपटॉप लिया है, आपको भी बड़ा प्राइज़ लेना है 2027 के बच्चों के लिए. अभी से बोल रहा हूँ, ठीक है? तो पढ़ाई शुरू कर दो और बैचेस में आ जाओ, धमाल मचा रहे वहाँ पे. ओके सर, फायनल आव्हान. यस, फायनल आव्हान एवढंच आहे की आज महाराष्ट्रातील आज एक महाउत्सव झाला. या महाउत्सवाला तुम्हाला 2027ला यायचंय का? येस. हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि यायचे तर कुठल्या लिस्टमध्ये? फर्स्ट हा. लिस्टमध्ये की युट्यूब लिस्टमध्ये? तर तुम्ही एकच आहे. तरी पण युट्यूबची लिस्ट असणार ना. YouTube हा 3 लिस्ट होत्या. तर तुम्हाला कोणत्या लिस्टमध्ये यायचंय? तुम्हाला आयफोन पाहिजे का लॅपटॉप पाहिजे हा विचार करा आणि कॉमेंटमध्ये लिहा, सर मी हे घेऊन जाणारच. जसं की मी पॉडकास्ट घेतल्यानंतर मुलं म्हणतात, सर येणाऱ्या पॉडकास्टमध्ये माझा पहिला नंबर राहील, हा, मला विनायक लोखंडे बनायचं, हा. मला मानस बनायचं, असं आमचा मला- मयंक 100% आहे. हा बनायचं. तसंच आता आपल्यासोबत जे काय तानाजी ते बनायचंय, सर रात्री का काही होईना पण विद्यार्थी यायचंय. सर काही विद्यार्थी होते ते फक्त भेटायला आले होते यस आणि अक्षरशः रडले समोर. Yes. तर आपल्याला पण असं इमोशनल मी झालो यस की बाबा ते म्हणजे ते बोलले मला काही विद्यार्थी की आम्ही फक्त ऑनलाईन तुम्हाला बघत होतो आणि प्रत्यक्ष आज बघतोय आणि सर्वांना एक सोबत खूप चांगलं वाटतं आणि इमोशनल झाले. करेक्ट आणि मला कसं तरी वाटत होतं की यार हे काही युट्यूबचे पण विद्यार्थी होते, करेक्ट. त्यांना आम्ही सत्कार केला, ट्रॉफी, ट्रॉफी सर्टिफिकेट. दिली, तर सर्टिफिकेट यांना पण मला असं वाटत होतं की यांना आपण देऊ काहीतरी, यस पण एक लिमिटेशन होती ना. एवढे 200 विद्यार्थी कमीत कमी आम्ही हे आज केलंय. ठीक आहे, तरी पण यावर्षी तरी सर तुम्ही म्हणताय 200 विद्यार्थ्याचं, पण येणाऱ्या पुढच्या 2027 मध्ये मी निश्चित तुम्हाला सांगतोय की 500 विद्यार्थ्याची तयारी करावून घ्यावी लागेल आणि ती तयारी आतापासून चालू आहे. म्हणूनच महाटॉपर्स ऍप एकत्र आणलं. आणि म्हणजे तुम्ही म्हणताय का 500 म्हणजे आता इथे 16 लाख खर्च झाले आपले सर्व. तो जेवढे नाही. तुमच्या खिशात येणार नाही त्यापेक्षा तुम्ही जास्त मुलांवर लुटवणार का प्रत्येक वर्षी? कारण काय सर, विद्यार्थीच हा आपल्या देशाचा पायाभूत पाया आहे आणि त्यांना घडवण्यासाठी हा पैसा नगण्य आहे, 2 नंबरला आहे. आधी विद्यार्थी आहे. आज जसे की तानाजीच्या वडिलाचा फोन आला आणि आल्यानंतर माझ्याकडे पहिल्यांदा सर्वात आधी मला फोन आला. मी शॉकिंग झालो की यार काय उत्तर द्यावं, खरं आहे का नाही. लगेच टीम कामाला लागली आणि त्याने चेक केलं की नाही मुकेश सर हे आहे बाबा विद्यार्थी, त्याला फोन करा, त्याला लोकेशन पाठवा. हा बस आणि हे फक्त मुकेश सरांच्या मनात आलं नाही, हा इथं देऊ नये, आम्हाला चौघांच्या मनात आला. नाही जे आहे ते आहे.
जे बरोबर आहे, ज्याचा हक्क आहे ते भेटलं Yes. पाहिजे. बरोबर सर? फोन आल्यानंतर योगायोगानं आम्ही सगळे सोबत होतो, चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर सोईन सरने ऍक्शन घेतली डायरेक्ट हा. की सर मैं ढूंढता हूं नाही ते फोन मान्य देतो. केली त्यांनी चूक. चूक मान्य कारण हा पण केलं. डिपार्टमेंट त्यांच्याकडे हा, होता. yes. आणि खरंच हा आनंदाचा जो क्षण आहे आज, जरी रात्री आज 9 वाजता आहेत, सकाळी आम्ही 4 वाजल्यापासून जागी आहे, पॅरेंटचे फोन येत आहेत, पण आता हा जो काही इतका थकवा आल्यानंतर हा थकवा आमचा सगळा निघून गेलाय, त्याचं कारण आहे तानाजी. आणि आम्हाला असं पण नाही वाटलं की आमच्यावर एक अजून लोड वाढला. नाही नाही आमचा आनंद विद्यार्थी वाढला आहे उलट. हा. आणि आमचा विद्यार्थी हसून हसत खेळत घरी जायला पाहिजे. Yes. कारण असं त्याला व्हायला नको की यांच्याकडून शिकलो आणि माझी फसवणूक झाली. हा, बरोबर आहे? काय हा, मग काय आम्हाला असं वाटलं. वापरायला पण काढलेली ती घडी, म्हणजे त्यात समाधीने मारलेली. अच्छा, समाधानी झालं होतं की सरांनी दिलंय ते म्हणजे आपल्याकडे हा. आशीर्वाद आहे. तसंच झालं. असेच विद्यार्थी आम्ही, शिक्षक पण तसेच आहेत, आपले शिक्षक पण मान्य करणारे आणि विद्यार्थी पण आपले तसेच आहेत. सर सरांनी काय दिलं ना, हात ठेवला ना, बस. खूप खूप धन्यवाद. आणि इथेच आपण थांबतो. हाँ, यहाँ रुकते हैं और मिलते हैं फिर अगले इवेंट में. ऐसे होते रहेगा इवेंट. Yes. पहली बार ऑनलाइन के रूप में हमने किया था, इसके पहले तो नहीं किया था. हमारे बहुत सारे जो शिक्षक मित्र यूट्यूब पे उन्होंने हमें प्रोत्साहित किया कि हम कर रहे हैं, आप भी कीजिए. Yes. तो हमने भी किया, बहुत सारे लोग कर रहे हैं, बट हमने कुछ बड़े ही लेवल का कर दिया. लोग थोड़ा प्राइस दे रहे थे, हमने बहुत ज़्यादा दे दिया. Yeah, correct. अभी हम देखो हमारे कपड़े देख के आपको हमारे सब खाली हो गए हैं. लेकिन कुछ नहीं, हम मेहनत करेंगे जिद से और फिर से जो भी होगा बच्चों के लिए करेंगे. चलो, बाय बाय एवरीवन. Bye-bye. बाय बाय.